तर पाणी आलंय, पाणी भरायचं काम चालू आहे. आणि माझी ओढणी ओढली झाली, वाटा धुती दिदी. प्यायचं पाणी बिणी भरून ठेवलं. ह्या बघा, आम्हाला पाणी येत नाही, असं भरून ठेवावं लागत. दिदू बस झालं, बस झालं, बस. तिकडे बघ हाय मग. आणि आपलं पाणी किती जातं, कारण 4 दिवसात पाणी येतं. मग तिथे मोटरी उडत आहे. छान दिसत. मला काय झालं काहीच समजत नाही. असं झालं. हे दिदू, देवाचं भर भर पाणी देव पूजाला. देवाचं पाणी भर देव पूजेसाठी. अरे मी लोटते. हे बघ, तिरपी चालते. हे बरं तिकडं घेत लावून घे. तिला लई दीदीला लई माझ्या वाटत पाणी भरायचं म्हणल्यावर. आणि ना आता किती वाजले तुम्हाला मी दाखवते घड्याळामध्ये. तर 9:15 वाजले. आपल्या घड्याळ 10 मिनिटं पुढं. आणि 9:15 वाजेपर्यंत माझा क्लास गेला, आताच संपला जस्ट. आणि आता मला देवपूजा कर. दीदीने काल खूप छान देवपूजा केलेली होती, आज मी करणार आहे. एक सेकंड, ब्लर दिसते. तर आहे ना, माझा स्वयंपाक झाला. स्वयंपाकमध्ये मी काय केलं दाखवते तुम्हाला. हे बघा, दादूला डब्याला देण्यासाठी सुकी मटकी बनवलेली आहे. इथे चहा होता केलेला. आणि किचनवरती बघा पसारा कसा दिसत आहे, कारण स्वयंपाक वगैरे पीठ वगैरे मळलेलं आहे. आणि पाणी आलं ना तर पसारा होतोच. आणि हा जो आहे ना, काल मी आमची जो कुंदन मार्केटमधून आहे ना, जे नव्हतं त्या दिवशी आणलेलं ना, तर ते आणलं. चपात्या वगैरे करून झाल्यात. आता एवढे भांडे घासायचे मला आणि कपडे वगैरे सगळं धुवायचं आहे. तर ह्या अशा पद्धतीने ना आपलं सकाळचं रुटीन आहे. तर आता माझं फक्त धुणं, भांडे, देवपूजा राहिलेली आहे, घरं पुसायची राहिलेली. तर आता दादू जाईल आता. आणि प्यायचं पाणी वगैरे सगळं भरून झालं. केलं का चालू? थांब, ते दुसरं चालू केलं तुम्ही. तर हाय म्हण दादू. आणि दादूचा आहे ना, मी ChatGPT वरती खूप छान बाळकृष्णाचा फोटो बनवलेला आहे. तू पाहिला? मी बनवलाय, तुला दाखवते मी. आणि तुम्हाला सुद्धा मी पोस्ट केलेला आहे. तर नक्की कमेंट करून सांगा कसं वाटतं तुम्हाला, कसं नाही ते. आणि दीदीचं सुद्धा राधाचं बनवलेलं आहे मी. तर चला, मी ना आता काम आवडते ना. बघा, आपल्या दीदीने मस्त छान अशी देवपूजा केली आहे. आणि दीदी खरंच लय भारी देवपूजा करते. आणि हाय म्हणाव, उजेडत नाही. आमच्या घरात लाईटीचा लय प्रॉब्लेम आहे. लाईट आहे ना, लावली नाही मी. लाईट बिल कमी आहे. आता कमेंट वरती मला बोलायचं आहे. तुमच्या दादांना म्हणतात, इंस्टाग्रामला लय कमेंट आल्या की ताईची साडी लय भारी, दादांचं बनेल फाटलेलं. काय सांगायचं म्हणायचं, बोला. काय बनवलं विषय का? हा, नाही बनवलं आणणार मी. आईची फाटलेली माझी बनवली. पण नाही, तसं नाही हो. वस्तूचा कसा पुरेपूर वापर केला पाहिजे ना. हा, कुठल्याही गोष्टीचा शेवटपर्यंत आनंद घ्यायला. बघा हे अशी लय छान देवपूजा केली. दाखव. आणि इतकी मस्त देवपूजा केली. शबाश शबाश. तर आहे ना, आता मी पण जाणार आहे. कारण आहे ना, मला घरात राहिले ना, मला लई झोप येते, आळशी. तू काम आवरलेले, फक्त धुवून भांडे राहिलेले. तर मी पण चालले. तर आहे ना, तुमच्या दादाने एक कमेंट आली होती का फाटलेलं बनेल घालते आणि ताईला एवढी भारी साडी. तर काय बोलते, बोला. बनेल आता थोडीफार फाटलेली आहे, मग ती काय टाकून देता येते का? थोडीफार बसके पडले तिला. कसं आहे, तुमच्या दादाने एवढं बोलायला अजून नाही का, जरा माहित नाहीये, फक्त नाचायला भारी येत. पण त्यांचं म्हणायचं कसं आहे की वस्तू आहे ना, घेतली ना आपण, तिला पैसे दिले ना, मग तिचा पुरेपूर वापर करायचा. तिची
चाळणी हो तिला घालायचं हाय का नाही? तसं काही नाहीये. तुमच्या दादाच्या हातात येत, तुम्हाला जे घेतात ना ते तेच घेतात. साड्या मला घेतात, मी घरात गाऊन घालते. माझ्या साड्या 10-10 वर्षाच्या असतात, 15-15 वर्षाच्या असतात. त्या का फाटत आहेत का? साड्या कधी फाटत आहेत का? तसं गाऊन झालं, बनियन झालं, जे डेली वेअरचे कपडे असतात ते वापरून वापरून थोडेफार खराब होतातच असं आहे. तर आता आम्ही चाललो शॉपिंगला. मी येते तुमच्या दादांना बहीण घेऊन येऊ आम्ही. नाही म्हणले मी तसं. हा तर दीदीच्या पेपरला सोडायला चाललोय मी तुमचे दादा. तर काल तुम्ही आम्हाला व्हिडिओला खूप छान कमेंट केल्यात, अशाच कमेंट राहा. आणि एवढ्या साऱ्या कमेंट केल्याबद्दल खरंच मनापासून खूप आभार. कारण असाच सपोर्ट राहू द्यायचा आहे का नाही? आणि तसाच जसं शॉर्टला सपोर्ट करतात ना तसा लॉंगला सुद्धा करत झाला. हा कारण आहे ना इथून पुढे भारी भारी बनवणार आहे. तर चला आता मी काय म्हणावं, तर आलो आहे आम्ही वडापाव खायला. फेमस वडापाव सोपनराव वडेवाले. तर आलो आहे आम्ही वडा खायला. दीदीला सोडलं, घेऊन या. दीदीला सोडलंय आता. दीदी कॉलेजला पेपर तिचा वाला पेपरला गेली. खाते ना मी तुमची व्हिडिओ घेते खाताना. तोंडाला पाणी. 30 रुपयाला वाढा आहे, 30ला. तसं आपल्याकडे 20ला 10 रुपये एक्स्ट्रा झाला. छान आहे. बघा हाफ घेतले. हाफ का घेतली? आम्ही ना 3 वडी घेतले, तर मी 2 खाल्ले, दादाने 1च खाल्ला. म्हणून मला टेस्ट घेतल्याशिवाय कळणार नाही ना आपल्याला. आईस्क्रीम घेतात ना उलट आता गार आहे, गरम वातावरण आहे. वाटला चला आता कशी मला आधी टेस्ट समजा केवढं आत पण जायला पाहिजे. घरी आले मी आणि घरी आल्याच्या नंतर आहे ना आम्ही आता फुलं घेतले खूप असे मस्त. आणि हे बघा किती छान दिसते, देवाला वाहिलीत मी फुलं सगळे. हे बघा आपल्या झाडाला एवढी फुलं येत नाही ना त्यामुळं. आणि फुलं वाहिल्यावर खरंच देवपूजा भारी वाटते, केल्यासारखी वाटते. आणि देव पण इतके प्रसन्न वाटतात ना, बघा ना किती छान वाटते की नाही. तर आता आहे ना माझे भांडे राहिले घासायचे आणि कपडे राहिले. तर भांड्यांचा तिकडं खरकट वगैरे सगळं आता आवरायचं आहे मला. काल हे मी ना आणलेलं होतं, सगळं सुईला लावून देते, सगळं काम वगैरे आवरून घेते. आणि दीदी आल्याच्या नंतर जर काही झालं तर आजचं रुटीन मी तुम्हाला असं ह्याप्रमाणे दिवसाचं आपलं दाखवते. तर असा दिवस असतो. सकाळी क्लास वगैरे झाल्याच्या नंतर 7पर्यंत माझा स्वयंपाक झाला ना, मुलं यायच्या अगदी, तर मग फक्त धुणं भांडे फरची. दीदी आली का फरची वगैरे पुसते, मी भांडे घासते आणि
कपडे मशीनला लावून देते, म्हणजे काम पटकन उरकतं पण वेळ भेटतो. आता इथून पुढे मला ब्लाऊज वगैरे पण शिवायचे. पण मला काय होतं माहिती का, एवढ्यात झोप खूप येते मला, लवकर उठते ना तर झोप होत नाही, संध्याकाळी उशीर झोपते. तर म्हणलं आत्ता आहे ना थोडंसं आराम करते, आधी भांडे घासते मग आराम करते, आणि दीदी आल्याच्या नंतर पण दाखवते. आणि असं आपलं दिवसभराचं रुटीन थोडं थोडं मी तुम्हाला शेअर करते. तर सगळं काम आवरलं, नंतर आम्ही थोडेसे व्हिडिओ वगैरे घेतले, थोडीशी क्लिप होती. मला चला आमची हशी मजाक तुमच्यासोबत शेअर करूया, आम्ही प्रॅक्टिस कशी करतो, काय करतो ते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा, सगळ्यात महत्त्वाचं. आणि डान्स मला एवढा येत नाही, तुमच्या दादांना भारी येतो. आणि हा ना व्हिडिओ मी शेअर पण केलेला आहे बघा. थोडंसं आधी आमची प्रॅक्टिस चालू असेल, किती हशी मजाक असते, खूप छान एन्जॉय करतो आम्ही. तुम्ही